स्पष्टीकरण लिहा. वितळतार विसंवाहक पदार्थ रबरी मोजे जनित्र. गटात न बसणारा शब्द जनित्र. जनित्र यांत्रिक ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर करते, इतर घटक तसे करत नाहीत. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, थर्मामीटर. वेगळा शब्द थर्मामीटर. थर्मामीटर तापमान मापनासाठी वापरतात, इतर साधने विद्युत मापनासाठी वापरतात. ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युत चलित्र, चुंबक. वेगळा घटक चुंबक. चुंबक ऊर्जा रूपांतरण करत नाही, इतर साधने ऊर्जा रूपांतरण करतात. प्रश्न दुसरा. रचना व कार्य सांगा. व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युत चलित्र. यात विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल ABCD शक्तिशाली चुंबकाच्या दोन ध्रुवांमध्ये अशा प्रकारे ठेवलेले असते की त्याच्या AB व CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेशी लंब असतील. कुंडलाची दोन टोके दुभंगलेल्या कड्याच्या अर्धभागांना जोडलेली असतात. या अर्धभागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि हे अर्धभाग विद्युत चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असतात. तर या अर्धभागांचे बाहेरील पृष्ठभाग विद्युतवाहक असून ते E व F या स्थिर कार्बन ब्रशना स्पर्श करतात. दैनंदिन वापरातील विद्युत चलित्र. विद्युत चलित्राचे कार्य. बॅटरी व प्लग कळ अथवा स्विच वापरून ABCD या कुंडलामधून ABCD या दिशेने विद्युतधारा प्रवाहित केली असता चुंबकीय क्षेत्रामुळे AB व CD या दोन्ही भुजांवर बल प्रयुक्त होते. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या भुजेवर हे बल खालच्या दिशेने तर CD या भुजेवर हे बल वरच्या दिशेने असते. या बलांची परिमाणे समान असतात. AB वरील बल AB ला खालच्या दिशेने ढकलते तर CD वरील बल CD ला वरच्या दिशेने ढकलते. ही समान परिमाण व परस्पर विरोधी दिशा असलेल्या बलांची जोडी AD या बाजूने पाहिले असता कुंडल व आस यांना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध गतीच्या दिशेने फिरवते. अर्ध्या परिवलनानंतर कड्याचे दुभंगलेले भाग X व Y अनुक्रमे F व E या कार्बन ब्रशच्या संपर्कात आल्यामुळे कुंडलामधून विद्युतधारा DCBA या दिशेने वाहू लागते. त्यामुळे AB वरील बल वरच्या दिशेने तर CD वरील बल खालच्या दिशेने क्रिया करते. परिणामी कुंडल पूर्वीच्याच गतीच्या दिशेने फिरत राहते. कुंडलाचे एक परिवलन पूर्ण झाल्यावर विद्युतधारा पुन्हा ABCD या दिशेने वाहते. त्यामुळे AB वरील बल खालच्या दिशेने तर CD वरील बल वरच्या दिशेने क्रिया करते. परिणामी कुंडल पूर्वीच्याच गतीच्या दिशेने फिरत राहते. विद्युतधारेची दिशा प्रत्येक अर्ध्या परिवलनानंतर विरुद्ध होते, पण कुंडल मात्र एकाच दिशेने फिरत राहते. प्लग कळ किंवा स्विच वापरून विद्युतधारा खंडित केल्यावर काही वेळाने कुंडल फिरायचे थांबते. विद्युत जनित्र. यात ABCD हे आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये ठेवलेले असते. कुंडलाची दोन टोके R1 व R2 या दोन विद्युतवाहक कड्यांना B1 व B2 या कार्बन ब्रशामार्फत जोडलेली असतात. ही कडी आसाला धरून बसवलेली असतात, पण कडी व आस यामध्ये विद्युतरोधी आवरण असते. B1 व B2 यांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. गॅल्व्हॅनोमीटर परिपथातील विद्युतधारेची दिशा दाखवतो. कार्य.
आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा ABCD हे कुंडल शक्तिशाली चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून फिरते तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणारे चुंबकीय क्षेत्र कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित करते. या प्रवर्तित विद्युतधारेची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ठरवली जाते. एडी या बाजूने पाहिल्यास कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरते. एका अर्ध्या फेरीत AB ही बाजू वर जाते व CD ही बाजू खाली जाते. यावेळी विद्युतधारेची दिशा A, B, C, D अशी असते व बाह्य परिपथात विद्युतधारा B2, G, B1 अशी वाहते. अर्ध्या परिवलनानंतर CD ही बाजू AB या बाजूची जागा घेते व AB ही बाजू CD या बाजूची जागा घेते. यावेळी विद्युतधारा DCBA अशी वाहते. पण CD ही बाजू ब्रश B2 च्या संपर्कात व AB ही बाजू ब्रश B1 च्या संपर्कात असल्याने बाह्य परिपथात विद्युतधारा B1, G, B2 अशी वाहते. ही क्रिया नियमितपणे पुन्हा घडते. अशा प्रकारे ही प्रवर्तित विद्युतधारा प्रत्यावर्ती स्वरूपाची असल्याने तिला प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणतात. 3. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे अ. विद्युतवाहकाचे प्रभारित होणे. आ. कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. ई. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. ई. विद्युत चलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. प्रश्न 4. फरक लिहा. प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र. प्रत्यावर्ती जनित्र, दिष्ट जनित्र. प्रत्यावर्ती जनित्रात विद्युतवाहक कडी वापरतात पण ती सलग असतात. दिष्ट जनित्रात दुभंगलेले विद्युतवाहक कडे वापरतात. प्रत्यावर्ती जनित्रात निर्माण होणारी विद्युतधारा आपली दिशा ठराविक काळाने बदलत असते. दिष्ट जनित्रात निर्माण होणारी विद्युतधारा नेहमी एकाच दिशेने वाहते. प्रश्न 5. विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा. अ. विद्युत चलित्र. ब. गॅल्व्हॅनोमीटर. क. विद्युत जनित्र. ड. व्होल्टमीटर. विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी विद्युत जनित्र हे उपकरण वापरतात. ABCD तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल. NS चुंबकाचे ध्रुव. R1, R2 दुभंगलेल्या कड्याचे भाग. B1, B2 कार्बन ब्रशेस. 1. तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल. यात ABCD या आयताकृती ठोकळ्यावर विसंवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे असंख्य फेरे गुंडाळलेले असतात. 2. शक्तिशाली चुंबक. अतिशय प्रभावी चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी शक्तिशाली चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये मधोमध कुंडल ABCD बसवलेले असते. कार्य. आज बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा दिष्ट जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रामध्ये स्वतःभोवती फिरते तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे कुंडलामध्ये विद्युत विभवांतर निर्माण होतो. त्यामुळे कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. प्रकाशमान बल्ब किंवा गॅल्व्हॅनोमीटर ही विद्युतधारा दर्शवतो. विद्युतधारेची दिशा कुंडलाच्या परिवलनाच्या दिशेवर अवलंबून असते. या जनित्रामध्ये एक कार्बन ब्रश
सतत कुंडलाच्या ऊर्ध्व दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो, तर दुसरा ब्रश सतत कुंडलाच्या खालच्या दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो. परिणामी जोपर्यंत कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असते तोपर्यंत विद्युतधारा परिपथात एकाच दिशेने प्रवाहित होते. तसेच कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असेपर्यंतच विद्युतधारा निर्माण होत असते. येथे विद्युतधारेचे परिमाण मात्र सतत बदलत असते. या बाबतीत ही विद्युतधारा विद्युत घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारेपेक्षा वेगळी असते. प्रश्न 6वा. लघु परिपथ कशाने निर्माण होतो, त्याचा काय परिणाम होतो? उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघु परिपथ म्हणतात. यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते, त्यामुळे लघु परिपथात आग लागू शकते. प्रश्न 7वा. शास्त्रीय कारणे लिहा. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंडलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता जास्त असते. बल्बमधील तारेच्या कुंडलाचा वितळणांक अतिउच्च असल्यास तारेतून विद्युतधारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते. परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो. टंगस्टनचा वितळणांक अतिउच्च 3410 डिग्री सेल्सिअस असतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात. शुद्ध धातूंचा करत नाहीत. विद्युत इस्त्री, टोस्टर यासारख्या साधनांचे कार्य विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते. नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते. म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम सारख्या संमिश्रांचा उपयोग करतात. विद्युत पारेषणसाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युत वाहक आहेत. तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणसाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम भाग 2. प्रश्न 8वा. खालील विधानांपैकी तारेला लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात. तारेला समांतर तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात. तारेला लंब व तारेपासून दूर अशा चुंबकीय बलरेषा जातात. समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात. बरोबर वर्णन करणारे विधान. समकेंद्री वर्तुळाकार तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात. स्पष्टीकरण. वर्तुळाकार मार्गावरील प्रत्येक बिंदूजवळ चुंबकीय बलरेषा समकेंद्री वर्तुळांच्या रूपात असतात. या वर्तुळांचे केंद्र तारेवर असते. तारेजवळ ही वर्तुळे लहान असतात. तारेपासून जसजसे दूर जावे तशी ही वर्तुळे मोठी होत जातात. वर्तुळाकार तारेच्या केंद्रस्थानी या चुंबकीय बलरेषा फार मोठ्या त्रिज्येमुळे सरळ रेषांसारख्या दिसतात.
प्रश्न 9. नाल कुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबक पट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. नाल कुंतलातून विद्युतधारा गेल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बल रेषा. विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नाल कुंतल म्हणतात. नाल कुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा पट्टी चुंबकाच्या चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात. नाल कुंतलाचे एक टोक दक्षिण ध्रुव म्हणून तर दुसरे टोक उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते. नाल कुंतलाच्या आतील भागातील चुंबकीय क्षेत्र एकसमान असते. पट्टी चुंबकाभोवती असणाऱ्या चुंबकीय बल रेषा. प्रश्न 10. आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. विद्युत वाहकाची गती, चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युत वाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताणा. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युतधारेची दिशा. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते. प्रश्न 11. आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. वितळ तार. विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळ तार जोडतात. ही तार कमी वितळांक असलेल्या संमिश्रांची बनवलेली असते. परिपथातून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास तारेचे तापमान एवढे वाढते की ती वितळून परिपथ खंडित होतो. परिणामी परिपथ व उपकरण यांचे संरक्षण होते. MCB. हल्ली घरामध्ये MCB नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन परिपथ बंद पाडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळ तारच वापरली जाते. दिष्टजनित्र. दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेले असते. या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. प्रश्न 12. उदाहरणे सोडवा. विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100 वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3 एंपियर इतकी वाहत आहे. विद्युतरोध किती ओहम असेल? दिलेले P बरोबर 100 वॅट, I बरोबर 3 एंपियर, R बरोबर किती? P बरोबर I स्क्वेअर R. म्हणून विद्युतरोध R बरोबर P भागिले I स्क्वेअर बरोबर 100 वॅट भागिले 3A स्क्वेअर बरोबर
100 भागिले 9 ओहम बरोबर 11.11 ओहम. आ 2 टंगस्टन बल्ब 220 व्होल्ट इतक्या विभवांतरावर चालतात. ते प्रत्येकी 100 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल? दिलेले P1 बरोबर 100 वॅट, P2 बरोबर 60 वॅट, V बरोबर 220 व्होल्ट, I बरोबर किती? P बरोबर VI म्हणून I बरोबर P भागिले V. म्हणून I1 बरोबर P1 भागिले V व I2 बरोबर P2 भागिले V. मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा I बरोबर I1 अधिक I2 समांतर जोडणी बरोबर P1 भागिले V अधिक P2 भागिले V बरोबर P1 अधिक P2 भागिले V बरोबर 100 वॅट अधिक 60 वॅट भागिले 220 व्होल्ट बरोबर 160 भागिले 220 एम्पियर बरोबर 0.72 एम्पियर. ई कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील? 500 वॅटचा टीव्ही संच 30 मिनिटात की 600 वॅटची शेगडी 20 मिनिटात? दिलेले P1 बरोबर 500 वॅट, P2 बरोबर 600 वॅट. T1 बरोबर 30 मिनिटे बरोबर 30 भागिले 60 हवर्स. T2 बरोबर 20 मिनिटे बरोबर 20 भागिले 60 हवर्स. विद्युत ऊर्जा बरोबर PT. टीव्ही संच P1 T1 बरोबर 500 वॅट गुणिले 30 भागिले 60 हवर्स बरोबर 500 भागिले 2 वॅट अवर्स बरोबर 250 वॅट अवर्स. शेगडी P2 T2 बरोबर 600 वॅट गुणिले 20 भागिले 60 अवर्स बरोबर 200 वॅट अवर्स. यावरून असे दिसते की टीव्ही संच अधिक विद्युत ऊर्जा खर्च करील. ई 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5 रुपये आकारते. दिलेले P बरोबर 1100 वॅट, T बरोबर 2 गुणिले 30 बरोबर 60 तास, रुपये 5 प्रति युनिट खर्च बरोबर किती? N बरोबर PT भागिले 1000 वॅट अवर्स पर युनिट बरोबर 1100 वॅट गुणिले 60 अवर्स भागिले 1000 वॅट अवर्स पर युनिट बरोबर 66 युनिट. म्हणून विजेचा खर्च बरोबर 66 युनिट गुणिले रुपये 5 बरोबर रुपये 330.